तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण युनिक पद्धतीची डबल बॉर्डर साडी स्टिच करणार आहोत, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। आपणच बघणार आहे ना हे। तर आता आपण कंबर उंची 35 आहे। 35 मध्ये किती होत आहे? 35 मध्ये 10 ऍड करून आपण ह्याच्यामध्ये 45 घ्यायचं। 35 अधिक 10 35 प्लस 10 आणि तर उंची 39 आहे। वर 39 उंची म्हणजे 93 झाला। मोजून घेतलाय डायरेक्ट टांगावरती आपण मापे घेतलेली आहे। तर इथं मी 90च घेते। म्हणून म्हटलं पहिल्यांदा जर तुमच्या लक्षात आलं ना ही बेसिक पॅटर्न होतं। इथं 90 आहे, हा मधला पोर्शन आणि एक बाकी नेसता पदर घ्यायचा आता आपण। तर नेसता पदर यांचा 45 होता ना। 35 कंबर होती, त्याच्यामध्ये 10 ऍड केल्यानंतर 10 कशासाठी ऍड करतोय मग? एक्स्ट्रा आपला इथे एक पोर्शन येतो ना, इथं मोकळा सोडायचा। काय आपण होतो तो पोर्शन नंबर किती आहे? 45 आहे। पुढचा पदर नाही आणि परत नेसता पदर आपण आडवा नव्हे, नेसता पदर आपण निम्म्यापर्यंत इथं लावतो ना, हो इथून घेतो ना, त्यासाठी हे बघा। आता 35 अधिक 10 45 आपण घेतलेला आहे आणि आता इथं उंची मोजून घ्यायची। तर इथं 39 आहे। आता पाय चप्पल न होता तेवढं ठीक आहे। चप्पलचं मी घेतलं होतं मॅडम। घेतलंय का? हो, चप्पलचं माप घेतलं होतं। असू द्या। लहान मुलींची जे वेगळे आहे ह्याच्यात मी काही शिकवत नाही, पण लहान मुलींची कटच करायला लागणार ह्याच्यात, कारण साडी कट करावं लागेल। हो, पुढचे प्रकार जर तुम्ही शिकणार असाल ना, तर प्रत्येक साडीचं लहान मुलीसाठी किती माप घ्यायचं तसं मी सांगणार। म्हणजे सगळे 30 प्रकार शिकत असाल तर, नसेल तर आता 10 आहे तर 10। पहिली कुठे गेल्या त्या? पहिली आपण साडी कट केली ना, सेम त्याच पद्धतीने आता आपण कट करतोय। तुम्ही नव्हता ना, पदर घेतला आता मोजून ह्यांचा 90 आणि नेसता भागाला पण 45 मोजून घेतले। पहिली जशी केली ना सेम 30 पदर, आणि आता आपण ह्याची उंची मोजून आता वरती 5.5 राहिले, तेवढं 5.5 टिक टिक करून घेतो। एवढंच केलं आम्ही, तुम्ही गेल्यापासून। तर हे बघा फ्रेंड्स, तुम्हाला ही पद्धत आवडली असेल किंवा सोपीही वाटली असेल। एकदा का मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुम्हाला समजलं की तुम्ही कुठल्याही पद्धतीची साडी इझिली स्टिच करू शकता। तर ही साडी जी आपण स्टिच करतोय ती युनिक पॅटर्नची साडी आहे, म्हणजे डबल बॉर्डर साडी आहे। ह्या साडीमध्ये प्लेट्सच्या दोन्ही साईडला बॉर्डर येतात, म्हणून ह्या साडीचं नाव आहे डबल बॉर्डर साडी। पण हा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही दिसणार नाही। सो फ्रेंड्स, मी ही जस्ट म्हणत नाही, चॅलेंज देऊन सांगते की हा पॅटर्न तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही दिसणार नाही। आता सांगते मॅडम, ही पट्टी आहे ना आपल्याला इथं लावायची, तर ही 4.5 आहे, तेवढंच आपण इथं मोजून माप। प्रत्येकाला 4.5 प्रत्येकाला नाही, किती बॉर्डर आहे लेंथ त्यांची प्रत्येक साडीची वेगवेगळी असते ना। ह्याची किती? 4.5 आहे। आता आपण 4 मध्ये कट केले, पण आता फोल्ड वगैरे करून 4.5 होणार आहे। मग हे इथं करेक्ट आपण लावून द्यायची आणि ही अशी लाईन तुम्ही ओढून घ्यायची करेक्ट। आता आपल्याला गरज नाही, कारण हे डॉट आहेत ना ह्यांचे, तरी पण तुम्हाला समजण्यासाठी आपण ओढून घेऊया। अगोदर हे कट करूया, कारण तुम्हाला कन्फ्युजन होईल, हे ते काय समजणार नाही। हे कट करूया, नंतर आपण ते पण करूया। एकदा का आपण स्टिचिंग क्षेत्रात शिरलो की वेगवेगळ्या आयडियाज आपल्याला येत राहतात, आणि आयडिया थ्रू ही आपण नवीन नवीन पद्धतीच्या साड्या म्हणा, ड्रेस म्हणा, ब्लाऊज म्हणा स्टिच करू शकतो। तर तुम्हालाही स्टिचिंग क्षेत्रामध्ये एक्सपर्ट व्हायचं असेल तर आयडियाज येणं खूपच महत्त्वाचं आहे। त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस, ब्लाऊज, साड्या बघत चला आणि त्या कशा स्टिच केल्यात, काय त्यांनी मेथड यूज केली आहे ते बघत चला। पुढे तुम्हाला याचा खूप फायदा होईल। तर आता आपल्याला ही बॉर्डर पाहिजे, तर ही बॉर्डर आपण अर्धा इंच इथे ठेवून कट करून घ्यायचे।
त्या अर्धा इंच दिसते का बघ? हो दिसतोय हो मॅडम. हो. तर ह्या दोन्हीच्या मध्ये करेक्ट इथून आपण अशी बॉर्डर जॉईन करून घेणार आहे. जर तुम्हाला समजत नसेल, तुम्ही पहिल्यांदाच अशा पद्धतीची साडी स्टिच करताय, तर काय करायचं की बॉर्डर अशी घ्यायची आणि टिक मार्क करून घ्यायची ह्या साईडला, आणि ही तर साईड आपण फोल्ड करणार आहे आणि ह्या साईडला अशी, आणि हे अंतर किती आहे हे मोजून अशी सरळ टिक मार्क करून घ्यायची. तर आता बघा, हे बघा इथं 3.5 आहे हे अंतर, तर 3.5 वरती आपण अशी सरळ टिक मार्क करून घ्यायची, म्हणजे बॉर्डर व्यवस्थित एका लाईन मध्ये आपण जोडू शकतोय. जर तुम्ही टिक मार्क केली नसेल तर बॉर्डर एका लाईन मध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवा. तर हे बघा, बॉर्डर लावण्यासाठी आपण अशी ही लाईन ओढून घेतलेली आहे, जेणेकरून जी बॉर्डर आपण याच्यावरती लावणार आहे ती करेक्ट एका लाईनमध्ये बसावी. आणि आता ह्या साईडला म्हणाल तर आपण असं हे फोल्ड करायचंय, त्यामुळे फोल्ड करून आपण हे टिक करून घ्यायचं. तर इथं बघा हे 3.5च आहे, 3.5 इंचावरतीच येते. तर आणि एक मिनिट, हे जरी आपण टिक केलं नसलं तरी चालते, कारण ही जर बाजू आपण स्टिच करून घेतली तर ऑटोमॅटिकली ही बाजू येते, त्यामुळे गरज नाही. पण जर बिगिनर्स असाल तर तुम्ही हे टिक मार्क करून घेऊ शकता. तर अशी ही बॉर्डर रेडी झाली. आणि आता आपण काय करायचं, ही साडी जरा शॉर्ट आहे, बॉर्डर आपल्याकडे नाही, त्यामुळे आपण इथं नेसत्या पदराला जी बॉर्डर येते ना ती बॉर्डर काढून घेणार आहोत. तर याची उंची मोजून 40 होती ना, 40 अस्तरचा भाग जॉईंट करून घेणार आहे. करेक्ट ह्याच कलरचा अस्तर लावा, किंवा ह्याच कलरचं क्लोथ थोडंसं कॉस्टलीवालं साडीला मॅच होणारं तुम्हाला भेटलं तर तुम्ही ते लावू शकता. अशा पद्धतीने आपण ही साडी कट करून घेणार आहोत. प्रत्येक साडीला असाच प्रॉब्लेम आहे. अहो, आपण आता साडी कटिंग आणि स्टिचिंग शिकतोय म्हटलं सगळ्या साड्या कट करूनच शिलाई करायला लागणार ना. म्हटलं ना तुम्हाला सोपं आहे, पहिल्यांदा तुम्हाला वाटलं ना साड्या बघितल्यानंतर वाटलं असं जरा अवघड आहे, म्हणजे त्या साड्या बघितल्यानंतर. तसंच असतं, आपण कुठल्याही फील्डमध्ये जायच्या अगोदर आपल्याला सगळं अवघड आहे, एकदा का त्याच्यात उतरलं ना मग ऑटोमॅटिकली आपल्याला रस्ता दिसतो. पण उतरायचीच फक्त गरज आहे, आपण उतरतच नाही ना त्याच्या अगोदर. पकडावं. आता आपण हा पोर्शन कट करून घेतोय. उंची 40 आहे म्हणून आपण ही बॉर्डर 41 घ्यायची, कारण खाली थोडीशी आपल्याला फोल्ड करावी लागेल. तुम्ही अर्धा इंच वाढवलं तरी चालेल, पण नवीन असाल तर 1 इंच एक्स्ट्रा घ्या, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर हे बघा 41 इथे येते, तर इथं आपण टिक मार्क करून घेऊया. तर एवढीच बॉर्डर आपल्याला पाहिजे. तर आता ही 41 घेतली, तर ही पण बॉर्डर आपल्याला 41च घ्यायची आहे. तर बॉर्डर एकामेकाला अशी लावून कट करून घेऊ. तर आता खाली ना आपण पिन लावून घेऊया, खाली पिन लावा 2. असं स्टिच करायचं सेम ह्याच पद्धतीने. तर कधी साडी स्टिचिंग करताना बॉल पिनच वापरायचे, म्हणजे व्यवस्थित ते काढता येतं आणि साडी पण आपली असं फाटत वगैरे नाही ना, त्यामुळे. तर इथं बघा कसं साडीला आपण स्टिच करून घ्यायचं आहे, बॉर्डर कशी जॉईन करायची आहे ते मी तुम्हाला खालीच दाखवते. आणि बॉर्डरवरती मी सर्व ठिकाणी बॉल पिना लावून ही बॉर्डर सिक्युअर केली आहे. अगदी जशी स्टिच करतात त्या पद्धतीने ही मी टाईट करून ठेवलेली आहे. स्टिच करताना एक ही प्लेट्स पडता कामा नये, ह्याच्यावरती अशी ही बॉर्डर स्ट्रेटमध्ये आपण शिलाई करून घ्यायची. तर ही आता बॉर्डर आपण एका साईडला करूया. आता आपण दुसऱ्या साईडला आपण बॉर्डर जॉईंट कशी करायची ते बघूया. तर इथं तुम्ही बघा प्लेट्सचा एंडचा भाग जिथं येतो तिथं आपण टिक मार्क करून ठेवलेला आहे आणि त्याच ठिकाणी आपण बॉर्डर जॉईंट करून घेतोय. तर पहिली जशी आपण बॉल पिना लावून बॉर्डर सिक्युअर केली होती तशीच इथंही सिक्युअर करून घ्यायची आहे, कारण मशीनवरती मी स्टिच करताना तुम्हाला व्यवस्थित समजणारही नाही
त्यामुळे मी खाली सर्व काही सेट करत आहे. आता ही 2-3 वेळा मी सांगितले ना समजून ह्याचं. आता डाऊट नसेल तुम्हाला ह्याच्याविषयी काय, कारण आता 3 ह्या एकदा आल्या, ह्या एकदा आल्या, ह्या एकदा आल्या आहोत. तर हा भाग कधीच मोजून घ्यायचा नाही, कारण राहिलेला जो काही भाग आहे मिडलचा त्याच्यामध्ये नेहमी प्लेट्स बनवून घ्यायच्या. तर प्लेट्स बनवताना नेहमी त्याची तोंड आहेत ती पदराकडच्या बाजूला घ्यायची. तर इथं प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण प्लेट्स बनवायच्या आहेत. तर इथं मी 5-5 इंचाच्या प्लेट्स घेते, कारण साडी जास्त मोठी नाही, प्लेट्स जास्त पडणार नाही त्यामुळं. तर 5-5 इंचाची घ्यायची असेल ना तर तुम्हाला सांगते की 5 इंचावर खून केली तरी चालते किंवा 10 इंचावर. तर आपण 10 इंचावर करू, पण जर तुम्ही नवीन असाल तर 5-5 इंचावर करायची, म्हणजे तुम्हाला पटकन फोल्ड करता येईल. तर आम्ही आता 10-10 इंचावर करतो. बघा 10-10 इंचावरती टिक मार्क करून सर्व प्लेट्सची रुंदी करेक्ट मोजून घेतलेली आहे. सर्व प्लेट्स समान अंतराच्या आता बनतात. आपण काय करायचं, हा भाग असं उचलायचा आणि हे असं फोल्ड करायचं. तुम्ही आता इकडे आलाय, हा पॉइंट याला जोडवायचा. आपण 3 लावू. संपले काय? ते आहे का दुसरं? किंवा तुम्हाला ही पद्धत अवघड वाटत असेल तर असं जस्ट प्लेट्स केल्या तरी चालते, तुमच्या आवडीने कसं. नाहीतर 5-5 इंचावर म्हटलं ना तुम्हाला मी, असं हे 5-5 इंचावर केलं तर इथून असं पकडायचं, नंतर ही 5 इंचाची पकडायची, नंतर ही 5 इंचाची असं करायचं. आता मी 10-10 इंचावर केले म्हणून ह्याला ही मोठी ही अशी जॉईन करायची. मग आपण तसंच केलं होतं पहिल्यांदा, फक्त मी 5-5 इंचावर दाखवलं होतं तुम्हाला. कसंही करा सेमच आहे. तुम्ही शिकताना निवांत शांत मनानं सायलेंट मध्ये शिवा, चुकतं कामा नाही. साडी आहे ना, नाही चुकणार. एवढ्या वेळा सांगितले, आता पाठ झाला असं. थोडा चेंज आहे, बाकी सगळं सेम आहे. हा, मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला, हे फक्त शिका म्हणजे तुम्हाला येईल. सगळे शिकवताना त्यांच्या नाही सगळ्याचे पण आलं असेल. जे शिवतं त्याच्या एका लगेच तुम्ही दोघीच आहे वाटतं मला. तुम्ही शिवता मॅडम, तुम्ही दोघीच आहे, बाकी सगळे स्टिच करतात. तो त्या तर इतके फुल आहे तर त्यांना काय विशेष नाही वाटलं, सगळं माहिती त्यामुळे ते मगापासून बघते, ऑब्झर्व करते, काहीतरी थोडे बघते, नंतर काहीतरी बघते, डिस्कशन ह्याच करतो ते. पण म्हणते एकदम फुल आहे ते, म्हणजे टेन्शन आलं नाही काय नाही. स्थळ आले होते ना. हा बस की हे व्यवस्थित आहे का बघायचं आपण. बघितलं फोल्ड होते व्यवस्थित आहे का, फक्त ह्याच्याकडे एवढ्याकडेच लक्ष द्या. आणि इथं आपण ना अशी ही पट्टी जोडून घेणार आहे. तर त्यापूर्वी आपल्याला इथं पट्टी जोडून घ्यायची, तर त्यापूर्वी आपल्याला अस्तर लावून घेणार. तर अस्तर लावून घ्यायला लागेल, पण आता इथं फक्त पट्टी जोडायची गरज नाही. प्लेन इथून अस्तर, इथं फक्त डबल फोल्ड आलं पाहिजे, ही साडी तयार होईल. असा हा त्याचा शेप बनतोय. काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर ह्याच्यापूर्वी बऱ्याच जणींनी डाऊट्स विचारलाय, त्यामुळे सगळं क्लिअर झालं असेल. तर ओके, आता मी शिलाई करून घेते. जस्ट इथून स्टिच करायचं आणि इथं पहिलं कसं आपण पॅच लावला तसं लावायचं स्क्वेअर मध्ये. हां स्क्वेअर पिना. तर हा भाग आहे ना, आपण काय करायचं, शिवून घ्यायचं. आता ते हे पण शिवून घ्यायचं. ही दोन्ही मी ह्याच्यात घेतलं ना, नंतर जास्त असं करून शिवून तर आता हे बघा, मी इथं अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि जो नेसता पदर आहे त्याच्यावरची बॉर्डर आपण काढून घेतलेली होती. तर तिथं तेवढ्याच रुंदीचा कपडा आपण मोजून घेतोय आणि डबल फोल्ड करून पहिल्यांदा आपण तिथं एक कपडा जॉईंट करून घेतोय. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा माझा नवीनच चॅनल आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून घर बसल्या त्यांना ह्या सर्व प्रकारच्या फॅन्सी साड्या स्टिच करता येतील. तर ज्या लेडीज माझ्याजवळ आलेल्या आहेत त्यांच्यासाठी फीज आहे, बट ऑनलाईनवरून जर तुम्ही शिकत असाल तर हे क्लासेस
पूर्णपणे फ्रीमध्ये तुम्ही बॉर्डर आपण काढले म्हणून इथं आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहे। हे पहिल्यांदा पूर्ण स्टिच करून घ्यायचं आणि नंतर ही बाजू आपण ही फोल्ड करून अशी अर्धा इंच आतमध्ये घालून हे असं वरून स्टिच करून घेणार आहे। अशी ही पट्टी आपण तयार करून घेणार आहे। तर मी तुम्हाला पट्टी तयार केल्यानंतर दाखवते। आपण काय ते देऊ शकतो तुम्ही जायला हो ना तर अशी ही स्टिच करून रेडी झाली। बॉर्डर लावायची राहिली ती ओके। आणि हा भाग तर मी पहिला सांगितलं की हीच बॉर्डर आपण काढून इथे लावली। थोडंसं इकडच्या साईडला घेऊ शकत नाही नाही आता दिसते होती घातल्यानंतर घातलं थोडंसं तर हे बघा, आपण जो अस्तरचा कपडा जॉईन करून घेतलेला आहे त्याच्यावरती अजून बॉर्डर जॉईन करून घ्यायची, म्हणजे प्लेट्सचा वरचा जो भाग आहे तो अगदी अट्रॅक्टिव्ह दिसेल। आणि नेहमी प्लेट्सचा जो वरचा भाग येतो तो असा स्टिच करून घ्यायचा असतो। तर जो आम्ही अस्तरचा कपडा लावलेला आहे तिथे तुम्ही साडीच्या कलरचा मॅचिंग कपडा चांगला लावा। इथं आत्ता आमच्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे आम्ही अस्तरचा कपडा लावलेला आहे। तर साडीचा फायनल लुक बघा, अशा पद्धतीने मी ही साडी पूर्ण स्टिच करून घेतलेली आहे। तर घातल्यानंतर याचा लुक कसा येतो तोही तुम्हाला दाखवते। तर इथून पुढे तुम्हाला बऱ्याच पद्धतीच्या साड्या शिकायला भेटतील, त्याही अगदी सोप्या पद्धतीने। तर हे बघा, आरी वर्कचे क्लासेस इथं सुरू झालेले आहेत। तर त्याचेही डिटेल व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे। स्टेप बाय स्टेप बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत 3D वर्कपर्यंत आरी वर्क कसं करायचं त्याचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहेत। तर ह्या साडीचा फायनल लुक तुम्ही पाहू शकताय। अशी ही क्यूट साडी आपली बनलेली आहे आणि कुठेही फंक्शनला तुम्ही ही साडी काढून गेला तरी सगळेच विचारणार आहेत की कुठून ही साडी तुम्ही घेतलेली आहे, कारण असा पॅटर्न आत्तापर्यंत मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला दिसणार नाही। तर तुम्हाला ह्या मॉडेलची साडी आवडली असेल तर लवकरात लवकर स्टिच करून बघा। काही डाऊट असतील तर कमेंट्स नक्की करा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्ही ही साडी स्टिच केली की नाही। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।